नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या IIBMS गाईड वरती. आज आपल्याला बघायचंय द्रव्य नंबर 4 अशोक. त्याचं लॅटिन नेम आहे सारख्या अशोका. कुल आहे त्याची फॅमिली लेग्युमिनेसी. गण आहे त्याचं वेदनास्थापन ग्रुप मधलं ते घटक द्रव्य आहे. पर्याय नाव आहे त्याचं हेमपुष्प. हेमपुष्प का म्हटलंय त्याला? कारण त्याची जी फुलं आहेत ती सुवर्ण रंगाची आहेत. सुवर्ण वर्ण म्हटले फुलं त्यांना, म्हणून त्यांना हेमपुष्प म्हटलंय. ताम्रपल्लव का म्हटलंय? ताम्रवर्णाची कोवळी पाने आहेत त्याची, म्हणून त्याला ताम्रपल्लव म्हटलंय. स्वरूप बघा, अशोक जे द्रव्य आहे त्याचं वृक्ष असतं स्वरूप, आणि जे वृक्ष आहे त्याची पुष्प जे असतात ते दाट गुच्छामध्ये असतात. फळं जे आहेत त्याची रुंद चपट्या शेंगा असतात त्याच्या. पर्ण जे आहेत ते आंब्यांच्या पानासारखे आहेत पर्ण. बघा इथं बऱ्याच द्रव्यांमध्ये पर्ण जे केले आहेत ना ते बाकी द्रव्यांच्या पर्णांना कम्पेअर केलेले आहेत. बाकी वृक्ष उपयुक्तांग आहेत त्वचा, बीज आणि पुष्प. त्वचा, बीज आणि पुष्प. ठीक आहे. त्यानंतर बघा, उत्पत्ती स्थान दिले तुम्हाला हिमालयाचा मध्य पूर्व भाग. हिमालय जरी लिहिलं भारतात सर्वत्र आणि ब्रॅकेटमध्ये हिमालय जरी लिहिलं तरी उत्पत्ती स्थान तुम्हाला होऊन जाईल तुमचं. रसपंचक याची नामकरण पद्धती आहे कशाची? कोणतं द्रव्य बघतो आपण? अशोक. अशोकची आहे अशोक स्तंभनी. चला सांगा. रसवीर्य विपाक. रसवरून तुम्ही पंचभौतिक संघटन काढू शकता. पंचभौतिक संघटनावरून तुम्ही गुण सांगू शकता. रस सांगा. चला इथं बघा, हे असं स्ट्रक्चर आलंय काना मात्रा. ठीक आहे. त्यानंतर वेलांटी पण आली इथं नला दुसरी. म्हणजे असं आलं तर कशा रस असतो, आणि वेलांटी पहिली दुसरी आली तर तिक्त रस असतो. चला तिक्त कशा रस आले बघा या ठिकाणी. बरोबर. वीर्य जोडाक्षर आहे का याच्यामध्ये? स्थम आहे म्हणजे शीतवीर्य. विपाक लेटर्स बघा किती आहेत? अ शोक 3 आणि स्तंभ नि 3. 3 आणि 3 6. विभाग कसा आहे? कटो. बरोबर आहे. सम लेटर्स असल्यावर कटो विभाग, आणि जर ऑड लेटर असल्यावर मधुर विभाग. चला आता रसपंचकावरून आपण काय बघू? दोषघनता. तिक्त कशा आहे? लघुवृक्ष रस कशा आहेत रे विद्यार्थी मित्रांनो? कफग्न आहेत. त्यांचे गुण जे आहेत तिक्त कशा आहे लघुवृक्ष जे गुण आहेत हे कशा आहेत? कफग्न गुण आहेत हे सर्व. वीर्यशीत असल्यावर काय असतं? ते पित्तहर. म्हणजे रसपंचक आलं की तुम्हाला दोषघनता आली. मग रसपंचक कशावरनं काढणार तुम्ही? नामकरण पद्धती. प्रमुख कार्य. सगळ्यात महत्वाचं जे अशोक द्रव्य, श्वेतप्रदर, रक्तप्रदर, गर्भाशय शैथिल्य, अर्ध्यातव, म्हणजे जे स्त्रीच्या रिलेटेड स्त्री रोग जे आहेत त्या सर्व गोष्टींच्या रिलेटेड प्रमुख कर्म या सांगितले आहे. आणि अग्निकर्म पण तेच आहे, स्त्री रोग. ज्या ठिकाणी तुम्हाला अशी विविधता दिली की भावप्रकाशांनी आणि चरकांनी सांगलेल्या कर्मामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे, वेगळं आहे. जसं आपण ह्याचं बघितलं होतं आरगवतचं संस्करण आणि मृदुविरेचक. त्यावेळेस तुम्हाला तशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. काही ठिकाणी प्रमुख कार्य आणि अग्निकर्म सेमच दिलेलं आहे. जसं इथं स्त्रीरोग, त्यांचं श्वेतप्रदर असेल, रक्तप्रदर असेल, गर्भाशय शैथिल्य असेल, अत्यार्तव असेल, आर्तवाची संख्या बाहेर येणारी अति असेल, गर्भाशय फलकोशवर उत्तेजक कार्य करतं. ते गर्भाशयाच्या क्रियेला चालना देतं. तर चालना देतं म्हणजे काय करतं? स्नायूंचा संकोच करून रक्तस्तंभन करतं. काय करतं? रक्तस्तंभन करतं. जे बॉडीतून रक्त येतं मेन्स्ट्रुअल पिरियड त्याचं स्तंभन करतं ते. कारण त्याचं स्तंभन कर्म कोण करतं? शीतवीर्य करतं, जे की शीतवीर्य या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. मात्रा बघा त्याची काय दिलेली आहे आपल्याला. मात्रा त्वचक वात जर असेल तर 20 to 40 ml या ठिकाणी सांगितलेलं आहे. बीज चूर्ण या ठिकाणी सांगितलेलं आहे 1 to 3 ग्राम. त्यानंतर पुष्पचूर्ण सांगितलेलं आहे तुम्हाला 1 to 2 ग्राम. ही झाली अशोक द्रव्याची मात्रा. कल्प तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे अशोकारिष्ट. अशोकारिष्ट हे त्याचं काय आहे? फॉर्म्युलेशन आहे. श्लोक बघा. अशोक शीत स्तिक्तो ग्राही वर्ण्य कषायक दोषापचित तृष्णा दाह कृमी शोष विश्रास त्रिजित. हे बघा शेवटी भावप्रकाश निघंटूचा जो श्लोक दिलाय तेच सांगितल्यात सर्व गोष्टी. कषाय रस आहे, वर्ण्याचं काम करते, ग्राही स्तंभनचं काम करते, दोषांना पचन करते, तृष्णा, दाह, कृमी, शोष, स्त्रीरोग सर्व या गोष्टींचं कर्म करते. शीतल सांगितलंय, तिक्तरस यामध्ये सांगितलंय तुम्हाला. जर तुमची थेरी चांगली असेल तर श्लोक करायची गरज नाही. जर तुम्हाला स्कोर खूप मॅटर करतोय तर तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजेत, श्लोक वगैरे. या ठिकाणी आपलं अशोक द्रव्य कंप्लीट झालं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूया परत एकदा नवीन द्रव्यामध्ये.
थँक्यू व्हेरी मच.